आदर्श मुंबईच्या 12व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरण. आदर्श मुंबई व विभूती फाउंडेशनतर्फे विक्रोळीत युवा कला महोत्सवाचे तसेच एशियन टॅलेंट पुरस्काराचे आयोजन. आदर्श मुंबई व विभूती फाउंडेशन महाराष्ट्र, ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुंबई फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबई येथे आनंदीबाई म्हात्रे सभागृह, टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे पार पडला. कार्यक्रमात युवा कला महोत्सव 2025चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. संपादक डॉक्टर संजय भोईर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. बालकांनी सुंदर नृत्य केले. कार्यक्रमाला शौर्य पदक विजेते कॅप्टन मधुसूदन सुर्वे, उपमहापौर पनवेल चारुशिला घरत, प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉक्टर पवन अग्रवाल, कामगार नेते अभिजित राणे, प्रसिद्ध वृत्त निवेदिका गार्गी गोरेगावकर इत्यादी मान्यवर म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निस्वार्थ समाजसेवकांना एशियन टॅलेंट गोल्डन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध जिल्ह्यातून आलेल्या समाजसेवकांना, पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभूषण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, लोकसेवा पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श लोकसेवा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार व इतर पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यानंतर सर्वोत्कृष्ट नृत्यांगना पुरस्कार देण्यात आले. विशेषतः भोये पालघर, अशोक भोईर मुंबई, संतोष शिकतोडे ठाणे, डॉक्टर विठ्ठल देशमुख मुंबई यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आयोजक डॉक्टर संजय भोईर यांनी संविधान उद्देशिकेचे उपस्थितांना वाटप केले. अशोक भोईर, डॉक्टर सिपाल कांबळे, गौतम डांगळे, संदीप श्रीवर्धनकर, सुरेश कदम यांचे परिश्रम राहिले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन सुशील मिस्त्री यांनी केले.
नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।